आज अनेकांच्या मागणीनंतर हा व्हिडिओ मी बनवत आहे. अनेक वेळा आपली फसवणूक होते. आपल्याला कोणीतरी फसवतं. खोटं नाटं सांगून काहीतरी आपल्याकडनं पैसे घेतं किंवा एखादी मालमत्ता घेतं आणि आपली फसवणूक होते. आणि आपण जर का पोलीस चौकीमध्ये गेलो तर पोलीस आपली तक्रार घ्यायला टाळाटाळ करतात. तर अशा वेळेस नेमकी काय करावं हे आपल्याला सुचत नाही. आणि म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो फसवणूक झाल्यानंतर पोलीस चौकीमध्ये कशाप्रकारे तक्रार द्यायची आणि पोलीस जर का दाद देत नसतील तर काय उपाय आहे ह्याच्यावरती आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर आपण फसवणूक म्हणजे नक्की काय ह्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊ. की समजा ए ही व्यक्ती आहे, ती बी या व्यक्तीला सांगते की एकडे म्हाडा म्हणजे ही एक गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे जी गरिबांसाठी फ्लॅट बांधते किंवा मध्यमवर्गीयांसाठी फ्लॅट बांधते आणि त्यांना ते फ्लॅट कमी पैशामध्ये अलॉट करते. अशा फ्लॅटचं गव्हर्नमेंटनी दिलेलं अलॉटमेंट लेटर त्याच्याकडे आहे आणि तो फ्लॅट त्याला ए ही व्यक्ती बी या व्यक्तीला अगदी कमी किमतीमध्ये विकू शकते. बीला गरज आहे राहायची, बीकडे फार पैसे नाही आहेत आणि बी अशा प्रलोभनाला बळी पडतो आणि बी त्याला काही पैसे देतो. पैसे दिल्यानंतर काही दिवस ए गोड बोलतो, मग गव्हर्नमेंटकडनं हे यायचं आहे, कलेक्टरकडनं हे यायचं आहे, मग असं व्हायचं आहे, मग तसं व्हायचं आहे, असं सगळं सांगतो. आणि मग काही दिवसानंतर बीचे फोन घ्यायचं टाळतो, बी रस्त्यात दिसला तरी दुर्लक्ष करतो आणि मग काही दिवसांनी बीच्या लक्षात येतं की एने आपली फसवणूक केलेली आहे. ह्याला फसवणूक म्हणतात. फसवणूक म्हणजे नेमकी काय, तर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला काही प्रलोभन देऊन एखादी गोष्ट करण्यास भरीस घालणे म्हणजे फसवणूक. जसं मी आत्ताच्या उदाहरणामध्ये सांगितलं. आता आपली जर का फसवणूक झाली आहे हे आपल्याला जर का कळालं तर भरपूर जण सगळ्यात मोठी पहिली चूक करतात ती म्हणजे आपल्या जवळचे आजूबाजूचे जे काही सो कॉल्ड नगरसेवक असतात किंवा सो कॉल्ड छोटे मोठे पॉलिटिशियन्स असतात त्यांच्याकडे जातात. बरं, ते काही करत नाही त्याच्यामध्ये. ते फक्त तुम्हाला गोड बोलतात, करूयात, बघूयात, काही चार ठिकाणी फोन लावतात. पण तुम्हाला जर का खरंच अशा व्यक्तीकडनं तुमचे गेलेले पैसे वसूल करायचे असतील किंवा अशा व्यक्तीला जर का तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या शिक्षित करायचं असेल म्हणजे शिक्षा द्यायची असेल तर मात्र तुम्हाला एक आणि एकच उपाय आहे, तो म्हणजे पोलीस स्टेशन. पण भरपूर वेळा इव्हन आम्ही वकील असून सुद्धा आम्हाला देखील असे अनुभव आलेले आहेत की पोलीस 420 ची तक्रार घ्यायला टाळाटाळ करतात. त्याला कारण आहे की त्यांच्या पुढे ऑलरेडी कामाचा व्याप खूप आहे. त्यांना बॉडी इंजुरीच्या गुन्ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. ह्या असल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये तपास काम अंगावर पडतं, एक्स्ट्रा काम अंगावर पडतं, म्हणून ते घ्यायला टाळाटाळ करतात. म्हणून सर्वप्रथम तर मित्रांनो, तुमची फसवणूक झाल्या तुम्ही एक लेखी तक्रार अर्ज, मग तो तुम्ही स्वतः व्यवस्थित लिहा की कशा प्रकारे गुन्हा घडत गेला किंवा एखाद्या वकिलाकडनं ड्राफ्ट करून घ्या आणि तो पोलीस स्टेशनमध्ये दाखल करा. त्याची ऑफिस कॉपी तुमच्याकडे जपून ठेवा. समजा 30 दिवसामध्ये त्या पोलीस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांनी तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर त्या अधिकाऱ्याचा DCP म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस जो कोणी असेल त्यांच्याकडे तोच अर्ज नव्याने आणि त्याला ती ऑफिस कॉपी जी तुम्ही पोलीस स्टेशनला सबमिट केली ती जोडून DCPकडे अर्ज करा. समजा DCPनी देखील जर का 30 दिवसाच्या आत तुमच्या प्रकरणाची दखल घेतली नाही तर मात्र मित्रांनो तुम्हाला CRPCच्या कलम 156 खाली प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट करण्याचा हक्क आहे. आणि अशी प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट करताना तुम्ही पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जाची कॉपी, DCPंना दिलेल्या अर्जाची कॉपी, त्याच्याबरोबर तुम्ही जे काही पुरावे गोळा केले असतील, तुमच्यात जो काही व्यवहार ठरलेला आहे, त्याचं काही चेकनी पेमेंट केला असेल किंवा काही लिखापडी केल्या असतील,
असं सगळं त्या प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंटला जोडून तुम्ही ते कोर्टामध्ये दाखल करू शकता. आता कोर्टात दाखल केल्यानंतर होतं काय, कोर्ट काय लगेच गुन्हा नोंदवायचा आदेश करत नाही. पण कोर्ट काय करतं, तो जो कन्सर्न पोलीस स्टेशनचा अधिकारी आहे त्या कन्सर्न पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करायला सांगतं. आता कोर्टाकडनं आदेश आल्यानंतर तो जो संबंधित पोलीस अधिकारी आहे त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तुमच्या तक्रारीची दखल घेणं भाग पडलं जातं. आणि मग तो जो कोणी समोरची फसवणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो, त्याच्याकडनं जबाब घेतो, त्याच्याकडे चौकशी करतो आणि त्या चौकशीचा एक अहवाल करून तो कोर्टाला सादर करतो. असा अहवाल कोर्टाला सादर केल्यानंतर कोर्टाला वाटलं की हो खरंच गुन्हा घडलेला आहे, तर कोर्ट अशा व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याची डायरेक्शन देऊ शकतं. तर मित्रांनो, 420 हा जो गुन्हा आहे हा एकतर कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे, म्हणजे आपापसात तुम्ही तुमचा वाद मिटवू शकता. आता कोर्टात गेल्यानंतर जेव्हा पोलिसांकडे त्याची चौकशी येते आणि त्या जो कोण फसवणारी व्यक्ती त्याला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा त्याच्यावरती प्रेशर निर्माण होतं आणि अशा प्रेशरखालीच गुन्हा नोंदवण्याच्या आधीच कदाचित तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले असतील, तुमची मालमत्ता तुम्हाला परत मिळालेली असेल आणि समजा असं झालं नाही आणि गुन्हा दाखल झाला तरी देखील त्या आरोपीला जर का असं नंतर वाटलं की आपण यांचे पैसे परत देऊन या गुन्ह्यातनं सुटका करून घेऊयात, तर असं तो करू शकतो. आणि असं केल्यानंतर तुम्ही जे कोणी मॅजिस्ट्रेट्स असतील त्या मॅजिस्ट्रेट पुढे जाऊन तुम्ही जर का तुमचं ऑफिस कंपाऊंड करायचं असं सांगितलं तर त्याच्या विरुद्धचा गुन्हा मागं घेतला जातो. आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पुरावा. आजकाल आम्ही अनेक घटनांमध्ये असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे, ऑनलाईनमुळं असेल किंवा माझा व्यवहार कोणाला तिसऱ्या माणसाला कळू नये, माझ्या भावाला पण कळू नये, आईवडिलांना पण कळू नये, मित्राला कळू नये म्हणून लोक एकट्याने व्यवहार करतात. अशा वेळेस काय होतं की समजा तुम्ही एखाद्याला कॅश पैसे दिले असतील तर ते कॅश पैसे दिलेत ह्याचा साक्षीदार कोण आहे तुमच्याकडे, तर कोणीच नाही आहे. तुम्ही ऑनलाईन चेकद्वारे पैसे दिले असतील किंवा काही लिखापडी झाली असेल किंवा अजून काही वेगळं काय म्हणतो आपण ज्याला आपण दृश्य पुरावा म्हणू शकतो, असा काही पुरावा तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. पण बहुतेक वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की फसवणारी व्यक्ती आणि फसणारी व्यक्ती हे दोघं जणच ट्रान्झॅक्शन करत असतात आणि त्याच्यामध्ये कॅशनी देवाणघेवाण होते. मग अशा वेळेस तुमच्याकडे पुरावा म्हणून कोणीतरी हवा. म्हणून तुम्ही ज्या वेळेस कधी असे व्यवहार करत असाल, मी तर म्हणतो जगातला तुम्ही कुठलाही व्यवहार करत असाल तर तुमच्याबरोबर तुमचा एखादा जवळचा मित्र, जवळचा नातेवाईक किंवा अजून कोणीतरी हे तुमच्यासोबत असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही हे सिद्ध करू शकता की तुमच्यामध्ये आणि फसवणाऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्ही जर का असे कुठं फसले असाल आणि पोलीस तुम्हाला जर का दाद देत नसतील तर या माहितीचा उपयोग करा आणि तुमचा जो काही गेलेला पैसा आहे, तुम्ही गमावलेला पैसा आहे तो परत मिळवा. आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.